नमस्कार सर्वांना. आज मग छानपैकी भाजी बनवणार आहे. ही मस्त छान. ह्याच्या आधी 2 वेळा धुतली आणि तिसऱ्या वेळाची धुतली आहे. मस्त. तर कांद्यावर बनवणार आहे. बाकी काय त्याच्यात घालणार नाही. जास्त काही लोक बटाटी घालतात, चण्याची डाळ घालतात, मूग डाळ घालतात. मी फक्त कांद्यावर बनवणार आहे. कारण मला थोडी कडूवटपणा पाहिजे, कारण आवडतो तो. तर डायबिटीस असणाऱ्या लोकांनी ना म्हणजे 15 किंवा आठवड्यातून एकदा तरी खावी अशी ही भाजी छानपैकी रेतीवर जाते. रेतीवर उगवते. अशी जमिनीवर नाही, की रेती पाहिजे त्याला, तर त्याच्यावर उगवते. तर छान आहे ना, मस्त किती सुंदर दिसते, स्वच्छ. तर ती मी ह्याच्या आधी 2 वेळा धुतली आणि आता गाळून घेते. आणि खास करून ओल्या मिरच्या होत्या, त्याच्यातल्या 2 शोधून काढल्या मिरच्या, पिक्या झालेल्या त्या घालणार आहे. कांदा घालणार आहे आणि हे खोबरं घालणार आहे ओलं. तर आता आपण बनवूया. आधी मी ती भाजी चिरून घेते, गाळून काढून चिरून घेते आणि मग आपण बनवूया. तर मग आता भाजी बनवायला घेऊया. तर तेल टाकते आणि मेथी कापून घेतली आहे. अशी जाड अशी, एकदम बारीक नाही, अशी ओबडधोबड कापायची. एकदम सारखीच अशी, जशी आपण मेथीच्या मोठी पालेभाजी कापतो तशी नाही, चिरतो तशी नाही, किंवा मुळ्याची भाजी चिरतो तशी नाही. ही जरा जाड असं लांब अशी कापायची. आणि त्याच्यासाठी एक छोटासा कांदा घेतला आहे, एकदम बारीक. एकदम बारीक कापून घेतला आहे. आणि 2-3 मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे 1 चमचावर. तर आता मी मिरची टाकते आणि कांदा पण नुसती मिरचीच टाकते ना तेलावर, तर काय होतं, खिडकी नाही ना इथे, त्याच्यामुळे हे होतं, तिखट असं ना घशाला हे होतं लागतं. म्हणून कांदा आणि मिरची सोबत टाकते मी. थोड्याशा तेलावर बनवायची आणि एकदम सिंपल अशी. एकदम ताजी आपण घेतल्यावर ना लगेच त्याच दिवशी भाजी करायची. ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवली, किंवा मी दुसऱ्या दिवशी करते असं म्हणून फ्रीजमध्ये ठेवली, तर त्याची पानं गळतात. आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली ना तर ती अजूनच खराब होते. ठेवायचीच असेल तर स्वच्छ धुवून एखाद्या स्टीलच्या कुकरच्या डब्यात नाही तर कशात तरी अशी झाकण मारून ठेवायची. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली ना तशीच्या तशी माती वगैरे त्याच्यासोबत, तर ती खराब होते, पानं गळतात त्याची. म्हणून जर भाजीवाला आला आणि भाजी घेतली तर ती बनवूनच टाकायची, कारण ती काय जास्त होत नाही आणि आपल्याला गरज आहे त्याची. तर मी ही छोटे व्हिडिओ टाकते भाज्यांचे, किंवा निस्त्याक बनवते त्याचे. चिकन कधी बनवलं तर तर ते तुम्हाला आवडतात का, तर ते कळत नाही. तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि आणि ना मित्रमैत्रिणींना शेअर करा, की लोक बघतात पण शेअर नाही करत व्हिडिओ, आणि लाईक पण नाही करत. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आता ही मिरची आहे ना, ती घशाला झोपते. एक्झॉस्ट फॅन असेल किंवा हे असेल तर निघून जातं ना सगळं. अशी आता भाजी आपण टाकूया त्याच्यावर. शिजायला पण वेळ लागत नाही, पटकन शिजते ती भाजी. कारण ते नुसते कोंबच असतात ना मेथीचे. भाजी म्हणजे त्याला अजून काही नसतं. पण 2-3 वेळा तरी धुवावी लागते. कारण काय,
कचरा खूप असतो त्याच्यावर, रेती पण असते आणि कचरा पण असतो, म्हणून ती स्वच्छ धुतली पाहिजे. आमच्याकडे दरवाजात येतो कधीतरी भाजीवाला, नाहीतर एका ठिकाणी बसलेले असतात असे मेथीची वगैरे भाजी घेऊन किंवा पाल्याची भाजी घेऊन, त्याच्याकडे कधीतरी असते. तर आज आमच्याकडे इकडे मुंबईला पाऊस पण खूप आहे आणि मेथीची भाजीवाला आलेला, तर बाहेर काय जाता येणार नाही भाजी आणायला, तर मी घेतली. मीठ टाकते. जरा पाल्याच्या भाजीपेक्षा हे मेथीच्या कोमाच्या भाजीला जरा जास्त असतो कडवटपणा, पण भाताला लावून वगैरे छान लागते. भातावर वरण असेल वगैरे तर त्याच्याबरोबर छान लागते भाजी. आणि काय घरातले सर्वांनाच आवडत नाही, एक तर दोघांपुरती पाहिजे असते, तर थोडीशी केली की छान होते. मग तेल पण थोडंसंच घालायचं नावाला, कारण काय जास्त तेल पण चांगलं नाही. मिरची पालेभाजीला खास करून ना मिरच्या असतात त्याच्यात तांबूस झालेली मिरची घालायची, म्हणजे आपल्याला पटकन काढता येते, काढून बाजूला ठेवता येते. नाही तर घासाबरोबर जर तोंडात गेली ना तर तिखटपणा ठसका लागतो. म्हणून आता खोबरं घालूया. खोबरं मी जरा लवकर घालते, कारण काय माहिती आहे, खोबऱ्याचा जो रस आहे ना ते त्याच्यात भाजीत उतरलं की जरा कडवटपणा कमी होतो ना, म्हणून. मला ही भाजी, शेवग्याची भाजी, सगळ्याच पालेभाज्या अशा खूप आवडतात भातावर खायला. मेन म्हणजे ही भाजी ना चपातीबरोबर छान लागते. कडू असली ना तर एक प्रकारची टेस्ट येते चपातीला. बरं, शिजायला पण वेळ नाही लागत, चटकन होते. चण्याची डाळ घालून, बटाटे घालून छान लागते, एक प्रकारची वेगळी टेस्ट येते. पण ते कसं ज्यांना डायबिटीस वगैरे नाही आहे ना त्यांना ठीक आहे, पण आमच्यासारख्यांना थोडंसं कडवटपणा तेवढाच जरा बरं ना. ही जरा कढई आहे ना ती लोखंड आणि हे मिक्स आहे स्टील, त्याच्यामुळे ते भाज्या वगैरे पटकन होतात ह्याच्यात. अशा प्रकारे सुंदर अशी भाजी बनते. वास पण खूप गोड गोड, म्हणजे कडवट असं येतोय, पण ते छान वाटतंय घ्यायला. तर मग तुम्ही पण बनवा, जेव्हा मिळेल तेव्हा घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा. बाय.